तामिळनाडूच्या वेस्ट झोनच्या पोलीस महानिरीक्षक आर.व्ही. रम्या भारती. सोशल मीडियावर या आयजी मॅडमवर टीकेची झोड उठवली जाते. त्याचं कारण म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये या मॅडमचं खळखळून हसू. आता तुम्ही म्हणाल की पोलिसांनी हसूही नाही का? पण थांबा, ज्या केसची ही प्रेस कॉन्फरन्स होती ती केस साधीसुधी नव्हती. 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून, तिचं अपहरण करून तिची निर्घुणपणे हत्या केल्याची ही केस होती. इतक्या सेन्सिटिव्ह केसवेळी या मॅडमना एवढं हसू का अनावर झालं? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेमका काय आहे? हा व्हिडिओ किती खरा आहे? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय लोकमत. 21 मेला म्हणजेच गुरुवारी तामिळनाडूतील कोइंबतूरमध्ये एक 10 वर्षाची चिमुरडी बेपत्ता झाली. शुक्रवारी तिचा मृतदेहच पोलिसांना सापडला. या 10 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून बलात्कार केल्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती यानंतर समोर आली. या घटनेनं तामिळनाडूसह अख्खा देश हादरला. तामिळनाडूमध्ये या घटनेनंतर संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी मॅडमचा एक व्हिडिओ यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी या आयजी मॅडम रम्या भारती आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले इतर 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी गंभीरपणे बोलण्याऐवजी हसत एकमेकांशी संवाद साधत असल्याचं या व्हिडिओत दिसलं. तिघही वारंवार एकमेकांशी बोलतायत, मोठ्याने खिदळतायत असं या व्हिडिओमध्ये दिसलं. हा व्हिडिओ त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि आयजी मॅडमवर टीका व्हायला सुरुवात झाली. 10 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि त्याचबरोबर तिची हत्या केल्याची इतकी गंभीर केस असताना या आयजी मॅडम इतक्या का हसतायत असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. एका युजरनं सोशल मीडियावर लिहिलं, जर हीच घटना तुमच्या स्वतःच्या घरात घडली असती तर तुमच्या चेहऱ्यावर तेच हास्य राहिलं असतं का? तुमचा असाच कॅज्युअल ॲटिट्यूड यावेळी राहिला असता का? अनेक युजर सोशल मीडियावर यानंतर व्यक्त झाले. सोशल मीडियावर या आयजी मॅडमवर पेटून उठले. रम्या भारती यांच्या विरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. विजय थलपती यांनी त्यांच्या विरोधात ॲक्शन घ्यावी असं सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं. आता येऊयात मेन मुद्द्यावर. हा व्हिडिओ किती खरा आहे? पहिल्यांदा आम्ही जेव्हा या व्हिडिओविषयी माहिती गोळा केली, सर्च केलं, तेव्हा एक पोस्ट आम्हाला सोशल मीडियावर दिसली, ज्यामध्ये हा युजर म्हणतोय हा AI जनरेटेड व्हिडिओ असून अरविंद राजा नावाच्या युजरने तो त्याच्या ट्विटरवर टाकला आणि त्यानंतर डिलीट केला. पण त्याआधीच तो सगळीकडे तुफान व्हायरल झाला. पण थांबा, हा व्हिडिओ खरंच AI जनरेटेड व्हिडिओ आहे का? प्रेस कॉन्फरन्स जी समोर आली आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय दिसतंय? या व्हिडिओचं आम्ही जेव्हा फॅक्ट चेक केलं तेव्हा आम्हाला नेमकं काय दिसलं तेही सांगते. आता व्हायरल व्हिडिओचं आम्ही जेव्हा फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी ANI या वृत्तसंस्थेने ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे याचा व्हिडिओ त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केल्याचं आम्हाला दिसलं. जर हा व्हिडिओ AI जनरेटेड असता तर तो ANI सारख्या वृत्तसंस्थेनं त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड का केला असता हा प्रश्न इथे निर्माण होतोय. त्याच्यामुळे आपण जरा ANIने जो व्हिडिओ सोशल मीडियावर आहे किंवा त्यांच्या वेबसाईटवर शेअर केलेला होता तो व्हिडिओ नेमका काय आणि त्यामध्ये नेमकं काय दिसतंय ते बघू. आता ही ANIची वेबसाईट इथे आहे आणि इथे जेव्हा आम्ही याच्यावर क्लिक करतो बघा तेव्हा आपल्याला दिसतं की हा व्हिडिओ इकडे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर शेअर केला आहे आणि या व्हिडिओमध्ये या आयजी मॅडम आपल्याला इथे हसताना दिसत आहेत. आणि हे बघा, हा व्हिडिओ आपण जर बघितला, या व्हिडिओमध्ये हे 3ही अधिकारी किंवा या आयजी मॅडम आपल्याला जोरजोरात हसताना खिदळताना दिसत आहेत. आणखीन एक व्हिडिओ यानंतर ANIने शेअर केलेला आहे ज्यामध्ये ANIने बाईट घेतली या आयजी मॅडमची आणि त्यांना या हत्येबाबत विचारलं. या 10 वर्षाच्या मुलीचं जे अपहरण झालं, तिची हत्या झाली त्याबद्दल विचारलं, तेव्हा सुद्धा या मॅडमच्या चेहऱ्यावर तिथे स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे हे जे 2 व्हिडिओ ANIनेच स्वतः शेअर केलेले आहेत, जर ते खोटे असते, AI जनरेटेड असते तर ते यांनी का शेअर केले असते हा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होतोय. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खरंच AI जनरेटेड असता तर अशा वृत्तसंस्थेने तो शेअर केला नसता हे तरी आता
स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे या ज्या मॅडम आहेत त्यांच्यावर पुढे काही कारवाई होते का, किंवा या मॅडमचं या व्हिडिओवर स्पष्टीकरण येतं का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण विजय थलपती या मॅडमवर काय ॲक्शन घेतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण विजय थलपती यांच्या सरकारमधल्याच एक उद्योगमंत्री एस कीर्तना यांचा सुद्धा असा एक व्हिडिओ याआधी व्हायरल झाला. जेव्हा या मुलीच्या हत्येबाबतच त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या हसून त्यांनी उत्तर दिलं की मी प्रशासकीय कामांवरच बोलेल, या हत्येबाबत मी बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण पण दिलं की राजकीय हेतूसाठी माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या त्या वागण्याचा विपर्यास केला गेला, माझ्या बॉडी लँग्वेजचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला गेला. पण मग ते जर खोटं असेल तर मग हे काय आहे? किंवा पण अशा प्रकारे जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी एका गंभीर व्हिडिओवर आपल्याला हसताना दिसतात, खिदळताना दिसतात, तेव्हा अर्थात त्याची चर्चा होणं हे अपेक्षित आहे. यावर आता काय ॲक्शन होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.